फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. कशा आहात सर्वजण? मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी. वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज. अँड आत्ता जस्ट मी ऑफिसवरनं आले. आत्ता वाजलेत रात्रीचे 8:30. अँड मी रेकॉर्ड करते आहे व्हिडिओ. आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यामागचा हा उद्देश आहे. आज आहे 14 फेब्रुवारी 2026. सो आपण जाणतो 14 फेब्रुवारी आपण काय म्हणून सेलिब्रेट करतो. सो 14 फेब्रुवारी आपण सेलिब्रेट करतो व्हॅलेंटाईन्स डे म्हणून. ओके, ठीक आहे, ती आपली संस्कृती नाही आहे किंवा आपण ते सेलिब्रेट करावं न करावं हे प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याच्यावर काही जास्त बोलायची इच्छा नाही आहे माझी. सो आम्ही खूप आधीपासून, म्हणजे जशी आमची ओळख, आमचं प्रेम होतं तेव्हापासून आम्ही व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केलेला 2004 सो मग व्हॅलेंटाईन डेजचे आमच्या खूप मेमरीज आहेत आणि खूप आम्ही अटॅच आहोत व्हॅलेंटाईन्स डेला. म्हणून असं काही मी विरोधात नाही की व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट नाही करावा किंवा काही. सो आम्ही करायचो आणि मी आजही करते आणि केला त्यांच्या स्मृतीमध्ये. ओके, सो मी सांगते तुम्हाला की मला आज भाग्येशने व्हॅलेंटाईन्स डेचं गिफ्ट काय दिलं. हो, मला भाग्येश नसतानाही बऱ्याच वेळेस बऱ्याच गोष्टींचं गिफ्ट मिळत असतं. कसं काय माहीत नाही. सांगेल मी तुम्हाला. आजचा माझा अनुभव सांगते तुम्हाला काय झालं. सो काल रात्रीची गोष्ट आहे की मला आज माझ्या ॲक्टिवाला सर्व्हिसिंग करायची होती. कारण की तिचा जो हेडलाईट आहे ना तो चालत नव्हता. म्हणजे 2 दिवस झालं मी अंधारातच गाडी चालवली, बाईक. सो मग मला बदलायचा होता आणि अर्जंट होतं ते. आता रात्री गाडी चालवायची म्हणजे बाईकला हेडलाईट पाहिजेच आहेत. सो आणि काल माझ्याकडे पैसे नव्हते की आता उद्या तर सर्व्हिसिंग करायची बाबा आपल्याला, आपल्याकडे तर पैसे नाही. सो मग मी रात्री भाग्येशला बोलून झोपले की बघा आता तुमच्या बायकोला बाईक तर सर्व्हिसिंग करायची आहे, पैसे तर नाही, आता बघा आता काय होते, नाही तर मग उद्या मला करता येणार नाही, असं मी त्यांना बोलले. मी तिकडं बघून बोलते आहे म्हणजे मी त्यांच्या फोटोकडे बघून बोलते, हे समजून घ्या तुम्ही. इथे तर फोटो आहेत आणि तिकडे पण आहे त्यांचा फोटो एकटाचं, तर ते माझ्याकडे बघतायत ना कंटिन्यू, मी पण त्यांच्याकडे बघते आहे. ओके, सो काय झालं सांगते. सो माझ्याकडे पैसे नव्हते. नियर अबाउट 2000 रुपीज मला लागणार होते सर्व्हिसिंगसाठी. सो काय झालं मग, मी सकाळी उठले 14 फेब्रुवारी मॉर्निंगला उठले आणि सकाळी माझ्या अकाउंटवर म्हणजे पैसे जमा झाले 2700 रुपये. कुठून आले, कसे आले ते पण मी सांगेल तुम्हाला. त्याबद्दल म्हणजे लपून ठेवण्यासारखं काहीच नाही गोष्ट. सो भाग्येश गेल्यानंतर जे काही अमाऊंट आहे त्याची मी एक एफ डी केलेली आहे पोस्टामध्ये आणि त्या एफ डीचं व्याज मला दर महिन्याला येतं 2-2,500 रुपयाच्या जवळपास. 2700 रुपये आले काल. सो काय, कुठून आले, ती एफ डी जी आहे म्हणजे मी जी केलेली आहे तिचं व्याज नेहमी 18 तारखेच्या नंतर, 20च्या नंतर किंवा 18 ते 20च्या दरम्यान हे जमा होत असतं. आणि आज आहे 14. म्हणजे या 3 वर्षामध्ये जेवढी पण मी ती एफ डी केलेली आहे त्याचं अमाऊंट मला कधीच 15च्या आत आलेलं नाही आहे. ते नेहमी मला 18 तारखेच्या नंतरच भेटलेलं आहे. तर हे आहे भाग्येशची साथ, ही आहे त्यांचं प्रेझेन्स. ते प्रूव्ह करत असतात, नेहमी प्रूव्ह करतात. प्रत्येक वेळेस मी अडचणीत असले की ते नेहमी मला कुठल्या ना कुठल्या मार्गातून मला बाहेर काढतात आणि त्यात दाखवून देतात मला की स्वप्ना मी आहे तुझ्यासोबत. सो हा आहे माझा आजचा 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डेचा एक्सपिरियन्स की मला भाग्येशने दाखवून दिलं आणि प्रत्येक वेळेस दाखवून देतात की मी आहे तुझ्यासोबत. म्हणजे मला पैशाची खूप अर्जन्सी होती, मला गाडी रिपेअर करणं खूप गरजेचं होतं आणि भाग्येशने ते करून दिलं. सो थँक्स भाग्येश व्हॅलेंटाईन डेच्या गिफ्टबद्दल. मला म्हणजे पैशाची गरज होती आणि पैसे आले, जे की कधीच ह्या 2-3 वर्षामध्ये कधीच 14 तारखेला आलेले नाही आहेत. पहिल्यांदी 14 तारखेला त्या एफ डीचं व्याज जमा झालं. का, कसं, कशामुळं नाही माहिती. ते ऑफिशियल रिझन नाही माहिती. पण हे तर मी समजेल हे फक्त भाग्येशचं गिफ्ट आहे माझ्यासाठी व्हॅलेंटाईन्स डेचं. सो हे असतं की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला एवढं आठवण करत असतो, एवढं प्रेम करत असतो, एवढं त्याचं अस्तित्व आपण जपतो ना, तर तो व्यक्ती पण आपल्याला नक्कीच साथ देतो. हे मला म्हणजे या 3 वर्षात मी खूप अनुभवलेलं आहे भाग्येशच्या बाबतीत की ते मला नेहमी मदत करत असतात. सो तुम्ही जर जिद्द ठेवताय तुमच्या मनात की त्या व्यक्तीला आपण जिवंत ठेवतोय त्याच्या नावाने, तर तो व्यक्ती खरंच तुमच्यासाठी जिवंत असल्यासारखा मदत करतो. आणि हे आहे माझा अनुभव. आणि हे असे अनुभव येतात आणि रडू येतं खूप जास्त आणि खूप आनंदही होतो की तो व्यक्ती आहे.
तो जाणतो की आपण कुठल्या दुःखात आहेत, आपण कुठल्या कष्टात आहोत, आपल्याला काय त्रास होत हा तो जाणतो. म्हणजे त्याला ते फील होतंय आणि युनिव्हर्सला तो सांगतो किंवा आपली कंडिशन, आपलं प्रेम सांगतं की तिला जाऊन मदत करतो. सो हा आहे माझा व्हॅलेंटाईन्स डेचा एक्सपिरियन्स. आणि म्हणजे आज संपला, आता 14 फेब्रुवारी आत्ता संपली, 9 वाजते आता जवळपास. सो दाखवून दिलं त्यांनी की मी आहे. थँक्स मगेश, लव्ह यू, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. मी तिकडे बघून बोलते, मी त्यांना बोलते. हो, इकडे पण आहेत. सगळीकडे आहेत ते, म्हणून तर सगळं होतंय, व्यवस्थित होते. मी हार नाही मानत, कधीच नाही मानणार लाईफमध्ये. मी कधीच हार नाही मानणार, हरून नाही जाणार. रडू येतं, वाईट वाटतं, सगळं आहे. ते तर आपलं इमोशन आहे. इमोशन तर बाहेर येणारच ना, इमोशन कुठे जाणार? इमोशनला नाही लपवू शकत आपण, नाही दाबून ठेवू शकत, पण हारू पण नाही शकत, कधीच हारणार नाही. थँक्स फॉर लिसनिंग. बाय. मिस यू वागीश.